आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलंय। हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विधानावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हिमंता बिस्वा शर्मा यांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं। खरगेंविरोधात वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधी यांनी एक्सपोज केलेले आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलंय। हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विधानावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी उमटल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सपोज करत हिमंता बिस्वा शर्मा यांचा समाचार घेतलेला आहे। खरगेंविरोधात वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। काय एक्सपोज केले राहुल गांधींनी आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात वापरलेली अपमानास्पद भाषा अत्यंत निंदनीय, लज्जास्पद आणि अस्वीकार्य आहे। खरगे हे देशातील एक ज्येष्ठ लोकप्रिय नेते आहेत। त्यांचा अनुभव, त्यांची उंची आणि त्यांची प्रतिष्ठा अतुलनीय आहे। खरगेंचा अपमान करणं हा फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून तो या देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाशी संबंधित कोट्यावधी लोकांचाही अपमान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न आहे की हिमंता बिस्वा शर्मा यांनी वापरलेल्या या भाषेचं तुम्ही समर्थन करता का? तुमचं मौन ही काही तुमची विवशता नाही, ते याचंच समर्थन आहे।